रोज किलो किलो मटार खरेदी कराल इतका मस्त पौष्टिक असा मटारचा नाश्ता आज आपण तयार करणार आहोत। अवघ्या 10 मिनिटात हा नाश्ता बनवून तयार होईल, शिवाय इनो सोडा न वापरता। चला तर मग प्रीती समय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। इथे मी घेतला आहे ताजा मटार। मस्त असा फ्रेश मटार आता बाजारात स्वस्त मिळतोय, तर आज आपण मटारचा नाश्ता तयार करणार आहोत। तर इथे मी घेतला आहे अर्धा कप फ्रेश मटार। यामध्येच आता मी मिरची घातलेली आहे, 5 तिखट मिरच्या आहेत। जर तुम्हाला तिखट कमी लागत असेल तर मिरची कमी घाला। 5 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचे तुकडे मी इथे घातलेले आहेत। यानंतर यामध्ये पाव कप पाणी घातलेलं आहे आणि हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। तर बारीक पेस्ट याची तयार करायची आहे। तर या पद्धतीने मी अशी ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता यानंतर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा कप बेसन घेतलेला आहे, पाव कप जाड रवा घेतलेला आहे जो आपण उपम्यासाठी वापरतो किंवा शिऱ्यासाठी वापरतो, पाव कप इतकंच दही घेतलेलं आहे आणि आता दहीच्याच भांड्यामध्ये मी पाणी घालून सर्व दही काढून घेणार आहे। तर पाव कप मी पाणी घातलेलं आहे आणि हे सर्व आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी हे बारीक वाटून घेतलेलं आहे। रवा आपण बारीक वाटून घेतल्यामुळे या बॅटरला आपल्याला विश्रांतीसाठी ठेवायचं नाही आहे। तर आता हे सर्व आपण व्यवस्थित मिसळून घेऊया। अगदी मस्त आणि झटपट हा नाश्ता तयार होतो। शिवाय यामध्ये आपण इनो किंवा सोडा वापरणार नाही आहोत, त्यामुळे हा नाश्ता असा पौष्टिक तयार होतो आणि झटपट तयार होतो। मुलांना टिफिनलाही तुम्ही देऊ शकता, इतका मस्त हा नाश्ता तयार होतो। आता हे सर्व मस्त मिसळून झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता बॅटर जे आहे ते आपल्याला असंच जाड ठेवायचं आहे, जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही। आता यामध्ये मी अर्धा कांदा बारीक चिरून घातलेला आहे, 2 चमचे बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे आणि भरपूर कोथिंबीर यामध्ये मी घातलेली आहे आणि हे सर्व आता व्यवस्थित आपल्याला मिसळून घ्यायचं आहे। थंडीमध्ये सकाळच्या घाई गडबडीत जर तुम्हाला वेळ नसेल तर या पद्धतीचा नाश्ता तुम्ही नक्की तयार करून घेऊ शकता, कारण थंडीमध्ये मटार पण भरपूर अवेलेबल असतो। आता ह्यामध्ये आपण घालूया अर्धा चमचा जिऱ्याची पूड, चवीनुसार मीठ आणि इथे मी घालणार आहे थोडासा हिंग, चिमूटभर, आणि हे सर्व आपण मिसळून घ्यायचं आहे। तर ह्यामध्ये मसाले आपण जास्त वापरले नाही आहेत, त्यामुळेच मी मिरचीचं प्रमाण इथे जास्त घेतलेलं आहे। जर तुम्ही मिरची कमी खात असाल तर मिरचीचं प्रमाण कमी करा। आता इथे मी पॅन गरम करत ठेवलेला आहे, त्यामध्ये मी 1 चमचा तेल घातलेला आहे। तेल चांगलं पसरवून घ्यायचं आणि थोडंसं गरम करून घ्यायचं। गरम झाल्यानंतर ह्यामध्ये थोडेसे मी तीळ घालते। हे ऑप्शनल आहे, पण दिसायला छान दिसतं आणि तिळामुळे चवही वाढते, मस्त असं क्रिस्पीपणा येतो। आता बॅटर जे आहे ते आपल्याला व्यवस्थित असं ढवळवून घ्यायचं आहे आणि ढवळवल्यानंतरच आपण हे पॅनमध्ये घालायचं आहे। तर बघा किती अगदी 10 मिनिटात तयार होणारा हा नाश्ता आहे। पटकन नाश्ता हा तयार होतो आणि शिवाय टेस्टी आहे, पौष्टिक आहे। हे पसरवून घ्यायचं। पसरवून झाल्यानंतर वरून देखील थोडेसे मी पांढरे तीळ घातलेले आहेत। आता यानंतर ह्याला झाकायचं आणि 2 ते 3 मिनिटं चांगलं असं शिजू द्यायचं। 2-3 मिनिटांनी झाकण काढायचं। खालची बाजू चांगली क्रिस्पी झाली पाहिजे इथपर्यंत आपण ह्याला मस्त शिजवून घ्यायचं। आता वरची बाजू पण क्रिस्पी होण्यासाठी वरून थोडंसं तेल घालायचं आणि ह्याला उलट करायचं। खूपच सोपा आणि पौष्टिक नाश्ता आहे। आता दुसरी साईड पण आपण मस्त अशी शेकून घेऊया, म्हणजे मग आपला हा नाश्ता तयार होईल। गॅसची आच जी आहे ती मध्यम ठेवायची आणि मध्यम आचेवरच मस्त असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। पहा दुसरी साईड पण मस्त अशी क्रिस्पी तयार झालेली आहे। चांगलं शिजवून घ्यायचं ह्याला आणि आता आपला नाश्ता जो आहे तो मस्त असा तयार झालेला आहे। गॅस मी बंद केलेला आहे आणि आता आपण ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊया। दिसायलाही अतिशय सुंदर दिसतो, खायलाही तितकाच चविष्ट आहे आणि झटपट बनणारा आहे, शिवाय घरच्या साहित्यात बनणारा आहे। त्यामुळे रेसिपी आवडली तर लाईक मात्र करायला विसरू नका। आता याच पद्धतीने मी दुसरा चिला म्हणा ह्याला किंवा पॅनकेक म्हणा तुम्ही, किंवा डोसा म्हणू शकता किंवा मग पोळा म्हणू शकता। इनो सोडा न वापरता देखील हा नाश्ता एकदम सॉफ्ट तयार होतो। चला तर मग याच पद्धतीने आपण सर्व नाश्ता इथे तयार करून घेणार आहोत। हा नाश्ता तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता, चटणीसोबत खाऊ शकता, नारळाची किंवा शेंगदाण्याची चटणी तुम्ही तयार करून घेऊ शकता किंवा टोमॅटोची चटणी तयार करून घेऊ शकता किंवा सॉससोबत खाऊ शकता। सगळ्यात सोपं म्हणजे सॉससोबत खाऊ शकता आणि नुसताही हा खूप छान लागतो। बघा आपला दुसरा पॅनकेक पण आता तयार झालेला आहे। दुसऱ्या साईडने देखील आपण याला मस्त असं शेकून घेणार आहोत
आणि मग आपला नाश्ता जो आहे तो खाण्यासाठी तयार होणार आहे। घेतलेल्या साहित्यापासून 3 पॅनकेक तयार होतात। हे पॅनकेक तुम्ही छोटे छोटे सुद्धा तयार करून घेऊ शकता, तुमच्यावर आहे। तर मस्त असा हा नाश्ता बघा तर आपला तयार झालेला आहे। सकाळ सकाळ जर असा मस्त हेल्दी नाश्ता मिळाला तर क्या बात है। अगदी पोटभरीचा नाश्ता आहे आणि झटपट होणारा नाश्ता आहे। दिसायलाही सुंदर दिसतो, चवीलाही स्वादिष्ट आहे। रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे। पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय।